हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये. 18/8/2024ला थोडी उशिरे का होईना पण CET सेलनं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर 3 महत्त्वाच्या PDF ज्या आहेत त्या अपडेट केलेल्या आहेत. एक महत्त्वाची गोष्ट, तिन्हीपैकी कोणत्याही PDFमध्ये तुमचं नाव असेल म्हणजे तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये MBBS BDS ग्रुप एचे जो कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 होणार आहे ना, त्यासाठी 100% एलिजिबल आहात. आणि कॅप राऊंड 3चे ज्यावेळेस परत ॲप्लिकेशन फॉर्म होतील तिथं जे नवीन मुलं पार्टिसिपेट करतील त्याचबरोबर जे जुने मुलं आहेत त्यांना मिळून एक मेरिट लिस्ट दिली जाते. त्यानुसार कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4 जो आहे तो होतो. हे तुम्हाला लक्षात घेणं आहे. पण या 3 लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही 100% जे आहे ते MBBS BDS कॅप राऊंड 1ला अप्लाय करू शकतात. CET सेलनं सगळ्यात अगोदर एक रजिस्टर स्टुडंटची लिस्ट दिलेली की किती मुलांनी काउन्सिलिंगमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला त्यांची. त्याचबरोबर CET सेलनं दुसरी लिस्ट दिलेली ज्याला की आपण SML लिस्ट म्हणतो, पण ही आपली जी आहे ती SML फायनल नाही आहे. यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचे नावं नसतील जे की आपल्याला फायनल मेरिट लिस्टमध्ये ॲड होताना दिसतील. त्याचबरोबर जी काय SML लिस्ट आली ना, या SML लिस्टमध्ये काही मुलं जे आहेत ते तुम्हाला कन्वर्टेड बघायला भेटतील, म्हणजे की ज्यांची कॅटेगरी रिझर्व होती पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टीमुळे त्यांना जे आहे ते CET सेलनं ओपन कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. तर हे पण मुलं ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस ओपन कॅटेगरीमधून त्यांच्या स्वतःच्या कॅटेगरीमध्ये 100% चालले जातील. ह्या झाल्या 2 गोष्टी. आणि अजून एक CET सेलनं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर PDF टाकली, तिथं रिजेक्टेड मुलांची नावं आहेत. आता ते रिजेक्टेड म्हणजे काय, त्यांनी पेमेंट केलं, त्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म 100% कंप्लीट आहे, पण जसं त्यांनी अपर ID CET सेलनं ऑफिशियली मेन्शन केलं नव्हतं की तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे, पण डॉक्युमेंट अपलोडमध्ये अपर ID कंपल्सरी होता. आणि ज्यावेळेस आपण अपर ID अपलोड करणार आहे त्यावेळेस आपला फॉर्म जो आहे तो तिथं कंटिन्यू होत होता. त्याच्यामुळे जे अपर IDचं ऑप्शन आहे ना, ते बऱ्याच मुलांनी तिथं अपलोड केली नाही आहे, कारण CET सेलनं असं 100% शुअर मेन्शन केलं नव्हतं ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये की तुम्हाला अपर ID जी आहे ती लागणारच आहे. जर इन केस त्यांना लागत होती तर त्या कंडिशनमध्ये CET सेलनं पेमेंट करायच्या अगोदरच अपर IDचं जे ऑप्शन होतं, समजा जिथं की आपल्याला अपर IDचा नंबर टाकावा लागत होता किंवा आपण नवीन रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस त्यांनी डिजी लॉकरच्या जागेवर दुसरं ऑप्शन दिलं ना, ते दुसरं ऑप्शन द्यायला नव्हतं पाहिजे. त्यांनी फक्त आणि फक्त अपर IDचं एकच ऑप्शन द्यायला पाहिजे होतं. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, ज्यावेळेस आपण अपर ID मेन्शन करा म्हणून येत होतं ना, तर तिथं अपर ID फिल केल्याशिवाय पुढची स्टेप कंटिन्यू व्हायलाच नव्हती पाहिजे, पण ती होत होती. CET सेलनं पेमेंट करून घेतलं, ज्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड केले तिथं डॉक्युमेंट कंपल्सरी अपलोड कराच असं CET सेलनं कुठल्याही प्रकारे मेन्शन केलं नव्हतं. किंवा जसं कास्ट व्हॅलिडिटीसाठी त्यांनी एक नोटीस टाकली होती, तशा प्रकारे अपर IDसाठी त्यांनी कुठल्याही प्रकारे नोटीस टाकून विद्यार्थ्यांना सांगितलं नाही की भाऊ तुम्हाला अपर ID जी आहे ती कंपल्सरी लागणार आहे. आणि ज्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड केला तिथं डॉक्युमेंट नसेल तर त्यांनी जे आहे ते विद्यार्थ्यांना रिजेक्टेड लिस्टमध्ये टाकलेलं आहे. किंवा जर एखाद्या विद्यार्थ्यांना समजा एखादा डॉक्युमेंट जर अपलोड केला नसेल किंवा असा विद्यार्थी की त्यांना सगळं अपलोड केलं पण बाय चान्स खाली जे सबमिट नावाचं बटन होतं ते बटन त्याच्याकडून समजा सबमिट करणं राहून गेलं, कारण सगळे डॉक्युमेंट अपलोड झाले तर ॲप्लिकेशन फॉर्म ऑटोमॅटिक कंटिन्यू होत होता. त्याचबरोबर काही मुलं जे आहेत ते सबमिट केलं तरी पण त्यांचा फॉर्म डायरेक्ट लॉग आउट होता. मग त्या कंडिशनमध्ये टेक्निकल प्रॉब्लेममुळे जर ते सबमिट झालं नसेल तर अशा मुलांची पण नावं जी आहेत ती रिजेक्टेड लिस्टमध्ये आहेत. जवळपास 1000 मुलं तुम्हाला त्या ठिकाणी रिजेक्टेड लिस्टमध्ये बघायला भेटतील. तर आता जसं व्हिडिओ विंडो ओपन होणार आहे, आज आणि उद्याचा टाईम आहे, त्या टायमामध्ये त्या मुलांना परत चान्स दिला जाणार आहे. ते मुलं तिथं सबमिट करणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बरेच मुलं असे की ज्यांच्या नावामध्ये काहीतरी मिस्टेक आहे समजा, किंवा एखाद्या मुलाकडून चुकून वेगळीच कॅटेगरी सिलेक्ट झाली, तो मुलगा आपली कॅटेगरी करेक्ट करणार आहे. त्याच्यामुळे जी काय आपली फायनल मेरिट लिस्ट येणार आहे त्यामध्ये आपल्याला खूप सारा या ठिकाणी चेंज होताना दिसणार आहे. किंवा एखादा मुलगा असा आहे की त्याला ऑदर रिझर्वेशन जसं डिफेन्सचा असेल, फिजिकल हँडिकॅपचा असेल, तिकडे पार्टिसिपेट करणं असेल तर तो पण ती गोष्ट आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये 100% सुधारू शकतो. तर आता आपल्याला काय करणं आहे, जी काय मेरिट लिस्ट आली ना, या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तुमचा सिरियल नंबर चेक करणं आहे. समजा की किती, जसं की सिरियल नंबर 1 जो आहे तो मुलगा 5 ऑल इंडिया रँकवाला आहे, म्हणजे महाराष्ट्र स्टेटमध्ये इथून वरचे जे मुलं होते समजा रँक घेणारे तर ते मुलं इथं नसतील. किंवा जो ऑल इंडिया रँक 5 वाला होता महाराष्ट्र स्टेटचा तो पण इथं आहे. आता सेकंड बघितलं तर 14 वाला आहे, थर्ड बघितलं तुम्ही तर 30th वाला आहे. म्हणजे जे मधले मुलं आहेत त्यांना स्टेट काउन्सिलिंगमध्ये इंटरेस्ट नाही, ते ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग करतील. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा सिरियल नंबर बघणं आहे, तुमचा नीटचा ऑल इंडिया रँक बघणं आहे, नीटचा रोल नंबर तुम्ही चेक करू शकता, असा पण तो करेक्टच येणार आहे. हा जो आहे तो तुमचा जनरेट होणार आहे, त्याच्यामुळे तो प्रत्येकाचा नवीन येणार आहे, आपल्याकडे तो डाटा नसणार आहे. आपल्याला आपलं नाव बघण्यात आता बऱ्याच मुलांचे असे पण क्वेश्चन आहे की सर आमचं नाव जे आहे ते रिझल्टमध्ये सगळं होतं, नीटच्या डॉक्युमेंटवर सगळं होतं, पण CET सेलच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये थोडंसं कमी आलं आहे. समजा म्हणजे जसं की एक विद्यार्थ्याचंच नाव आलं आहे, पूर्ण नाव आलेलं नाही आहे किंवा सरनेम नाही आहे. अशा कंडिशनमध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ज्यावेळेस एडिट विंडो ओपन होणार आहे त्यावेळेस आपण हे त्या नीटचा डॉक्युमेंट किंवा जे तुमचं 12वीचं मार्कशीट आहे समजा, तर त्याला तिथं आपण अपलोड करून आपला जो आहे ते ॲप्लिकेशन फॉर्म आपण 100% एडिट करून घेऊ शकतो. किंवा मग त्यांनी जरी ते ॲटो दिला असेल तरी ते करेक्ट करून देतील, किंवा मग ते तुम्हाला मेन्शन करतील की ह्या नावाची काही कुठल्या प्रकारे चेंज करायची गरज नाही आहे. किंवा तुमच्याकडून स्पेलिंग मिस्टेक जरी असेल तरी तुम्ही 100% एडिट करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी चेक करणं आहे. जर तुमची कॅटेगरी समजा जी तुमची कॅटेगरी ऑफिशियली ती जर तिथं मेन्शन असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे एडिट करायची गरज नाही आहे. पण जर तुमची कॅटेगरी वेगळीच येते किंवा तुमची कॅटेगरी नाही आहे तिथं ओपनमध्ये टाकलं आहे तुम्हाला, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही तुमची कॅटेगरी या ठिकाणी 100% कंप्लीट करू शकतात. आता तुम्ही ही जर लिस्ट बघितली समजा, तर तुम्हाला इथं जो NTD मधून एक रँक दिला जातो ना,
म्हणजे ह्या मुलाला NTD कॅटेगरीमधून राज्यामध्ये जे कॉलेज हवं आहे ते कोणतं पण मिळून जाणार आहे. तसं तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार एक एक्सपेक्टेड कट ऑफ काढू शकतात. फायनल मेरिट लिस्टमध्ये अजून पण बदल येणार आहे, कारण 1000 मुलं रिजेक्टमध्ये आणि बरेच मुलं जे आहेत ते तुम्ही इथं बघू शकतात. या लिस्टमध्ये तुम्हाला कन्व्हर्टेडमधून पण बघायला भेटतील समजा, तर ते मुलं पण करून घेणार. जसं पहा, हा मुलगा आहे समजा, तर या मुलाचं नाव आहे इथं फिमेल आहे, कन्व्हर्टेड दिलेलं आहे आणि स्टेट दिलेलं आहे. का दिलेलं आहे? कारण इनव्हॅलिड NCL आहे. म्हणजे आता जसं काही मुलांनी जे आहे ते एक्सपायर NCL अपलोड केलं, CET सेलनं त्याची डेट चेक केली नाही, म्हणून त्या मुलाला त्यांनी बरोबर त्या कॅटेगरीमधून त्या रिझर्वेशनमधून टाकलेलं आहे. पण ज्या मुलानं NCLची रिसिप्ट टाकली आणि ज्या मुलानं समजा डॉक्युमेंट एक्सपायर झाला होता म्हणून डॉक्युमेंट अपलोडच केला नाही, तर त्या मुलाला त्यांनी रिजेक्टमध्ये टाकले. म्हणजे थोडक्यात CET सेलचा हा खूप मोठा टेक्निकल प्रॉब्लेम म्हणा किंवा त्यांची चुकी थोडक्यात, कारण जो मुलगा रॉंग डॉक्युमेंट टाकणार आहे त्यांनी त्यांना बरोबर SML लिस्टमध्ये टाकले, ॲज इट इज कंटिन्यू ॲप्लिकेशन फॉर्म केला आहे. पण ज्या मुलांना समजा थोडी इमानदारी दाखवून तिथं ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये जो डॉक्युमेंट आपल्याकडे नव्हता तो डॉक्युमेंट बनणार होता नंतर, त्याच्यामुळे त्याने तो डॉक्युमेंट अपलोडच केला नाही किंवा डॉक्युमेंट आपल्याकडे NCL ॲडमिशनपर्यंत येऊन जाणार आहे आणि आता फक्त पावती म्हणून ज्यानं पावती टाकली NCLची त्याला ह्यांनी रिजेक्ट केलं आहे. म्हणजे एक्सपायर डॉक्युमेंटला त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि जो ओरिजिनल डॉक्युमेंट टाकायचा सोडून विद्यार्थ्यांनी समजा पावती वगैरे जे आहे ती इमानदारीने टाकली, त्यांना त्यांनी रिजेक्ट केलंय. त्याच्यामुळे ही गोष्ट फारशी काही नाहीये. तर तुम्ही आता तुमचं जे NCL आहेत ना, तर ते NCL डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करू शकता. जसं तुम्ही NCL डॉक्युमेंट अपलोड करणार आहे तसं फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमची जी कॅटेगरी असणार आहे ती कॅटेगरी तुम्हाला 100% बघायला भेटणार आहे. आता हा विद्यार्थी जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याने ॲप्लिकेशन फॉर्म भरला, तर ह्याला पण कन्वर्टेड केलं आहे अदर महाराष्ट्र स्टेट. म्हणजे ह्या विद्यार्थ्यानं जे डोमासाईल अपलोड केलं ना ते डोमासाईल चुकीचं आहे, किंवा ह्या विद्यार्थ्यानं डोमासाईलची रिसिप्ट टाकली असेल किंवा विद्यार्थ्यानं डोमासाईल त्या ठिकाणी अपलोड केलं नसेल, कारण त्यानं बनवाय टाकलं असेल, त्याला ते मिळणार असेल पुढच्या 7-8 दिवसामध्ये, म्हणून त्यानं डोमासाईल अपलोड केलं नसेल पहिली गोष्ट, किंवा मग ह्या विद्यार्थ्यानं डोमासाईलची फक्त रिसिप्ट टाकली असणार आहे, त्याच्यामुळे ह्याला त्यांनी अदर महाराष्ट्र स्टेट स्टुडंटमध्ये टाकलेलं आहे. जसं हा विद्यार्थी आता ह्या 2 दिवसामध्ये डोमासाईल अपलोड करणार आहे, तसं ह्या विद्यार्थ्याला जे आहे ते महाराष्ट्र स्टेटमध्ये एंट्री दिली जाणार आहे आणि हा विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये जे आहे ते जनरल कॅटेगरीमधून 100% पार्टिसिपेट करणार आहे. तर अशी तुम्ही लिस्ट चेक करू शकतात, खूप सारे मुलं तुम्हाला दिसतील. हा पण विद्यार्थी समजा जो की अदर महाराष्ट्र स्टेटमध्ये टाकलेला आहे, कारण याची कास्ट व्हॅलिडिटी इनव्हॅलिड आहे, म्हणजे ह्यानं पावती टाकलेली असणार आहे. आणि कास्ट व्हॅलिडिटीची जी पावती टाकायची होती ना ती फक्त OBC कॅटेगरी आणि ACBC कॅटेगरीमधल्या मुलांसाठी होती. त्याच्यामुळे तुम्ही जर दुसऱ्या कॅटेगरीमधून येतात आणि तुम्ही जर कास्ट व्हॅलिडिटीची समजा रिसिप्ट टाकतात, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला 100% तिथं रिजेक्ट केलेलं आहे त्यांनी, किंवा मग कन्वर्ट करून ओपनमधून तुमचं नाव टाकलेलं आहे. पण तुम्ही ते दुरुस्त करून घेऊ शकतात, कुठल्याही प्रकारे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. CET सेलला एक सिंपल मेल करून टाका सध्या, आणि जशी एडिट विंडो ओपन होईल, ग्रेव्हन्स फॉर्म चालू होतील, तसं तुम्ही त्या ठिकाणी तुमचा डॉक्युमेंट सपोर्टमध्ये टाका आणि तुमची प्रोसेस कंप्लीट करून घ्या. फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं 100% नाव येणार आहे. रिजेक्टेड मुलांना पण काही करायची गरज नाही आहे. ज्यावेळेस तुम्हाला रिजेक्ट केलं तुम्ही पहिलं CET सेलला एक मेल करून टाका. CET सेलला मेल केल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांनी ग्रेव्हन्स किंवा तिकीटचं ऑप्शन देतील, तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन क्लेम करा. ज्यावेळेस तो फॉर्म अनलॉक होणार आहे त्यावेळेस तुम्ही तिथे त्याला फायनल सबमिट करून घेणार आहे. जो अपार ID आहे तो तुम्ही बनवून घ्या, बनत असेल तर, बनत नसेल तर CET सेलला क्लिअर सांगा की आम्हाला अपार ID त्या ठिकाणी बनत नाही, तर तुम्ही आम्हाला एक लिंक द्या. मग CET सेल तुम्हाला लिंक देईन, त्याच्यानुसार तुमची अपार ID जी आहे ती 100% क्रिएट केली जाणार आहे. मग तिला तुम्ही डॉक्युमेंटमध्ये 100% अपलोड करू शकतात. आता हा विद्यार्थी समजा हा पण ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट झाला आहे, कारण ह्यानं जे EW सर्टिफिकेट टाकले ना हे इनव्हॅलिड आहे. म्हणजे CET सेलनं मेन्शन केलं की बाबा तुम्ही स्टेटचं नका टाकू, सेंट्रलचं टाका. तर चुकून विद्यार्थ्याकडून सेंट्रलचं गेला असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याकडून चुकून जर समजा EWSचा किंवा एखादा वेगळाच डॉक्युमेंट पडला असेल, तर त्याच्यामुळे पण ह्या विद्यार्थ्याला जे आहे ते ओपनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर तुमचा EWS मधून SML जो आहे तो चेंज होणार आहे, कारण हा मुलगा ज्यावेळेस आता एडिट ऑप्शनमध्ये करेक्ट करून घेईन स्वतःचा ॲप्लिकेशन फॉर्म किंवा तो डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करेल ग्रेव्हन्समध्ये, तर त्या कंडिशनमध्ये हा विद्यार्थी EWS मध्ये चालला जाईल. मग EWSचा SML जो आहे तो 100% चेंज होणार आहे. तरी पण तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ काढणं असेल तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या सीट बघणार आहे. जेवढ्या सीट आहे तेवढा जर इथं तुमच्या कॅटेगरीच्या समोर रँक मेन्शन असेल तर तुम्हाला 101% त्या कोर्समध्ये 100% सीट अलॉटमेंट होणार आहे. जसं MBBSच्या गव्हर्नमेंटच्या सीट मापल्या तुम्ही, जेवढ्या सीट आहे तेवढा तुमचा रँक येतोय, तर 100% तुम्हाला MBBS गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. नंतर तुम्ही MBBS गव्हर्नमेंट प्रायव्हेटच्या दोन्ही सीट मारल्या आणि तेवढा तुमचा कॅटेगरी रँक येतो किंवा 50-60 नंबरनं खाली जर येतोय तरी तुम्हाला 100% राज्यामध्ये जे आहे ते एक गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळू शकतं. कारण जे आपल्या कॅटेगरीमधले टॉपर मुलं असतात त्यांना ओपन कॅटेगरीमधून सीट अलॉटमेंट होतं. बरेच मुलं जे आहेत ते आपल्या कॅटेगरीमधले एम्स वगैरे कॅपराउंड 2 कॅपराउंड 3 मध्ये चालली जातील, कारण काही मुलं तिकडे पण काउन्सिलिंग करतात इकडे पण काउन्सिलिंग करतात. त्याच्यामुळे हा कुठल्याही प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तर ह्या झाल्या 2 गोष्टी महत्त्वाच्या ज्या की आपण या ठिकाणी चेक करतोय. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट की ज्या मुलांचं ह्या तिन्ही लिस्टमध्ये नाव नाही आहे त्या मुलांना कुठल्याही प्रकारे कॅपराउंड 1 कॅपराउंड 2 मध्ये इलिजिबल केलं जाणार नाही किंवा तुम्ही पार्टिसिपेट करू शकत नाहीत. जर तुमचं कॅपराउंड 1 मध्ये जे आपल्याला 3 लिस्ट आल्यात, समजा एक आलेली आपली रजिस्ट्रेशनची लिस्ट, दुसरी आलेली आपली SML लिस्ट आणि तिसरी रिजेक्टेड स्टुडंटची लिस्ट, या 3 लिस्टमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही स्टेट काउन्सिलिंगचे पहिले 2 राऊंड MBBS BDS साठी खेळू शकत नाहीत. तुम्हाला हे समजून घेणं आहे. आणि जर तुम्हाला ग्रेव्हन्स कसा टाकायचा ह्याचा लाईव्ह डेमो असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, तो पण मी तुमच्याबरोबर डेफिनेटली शेअर करणार आहे. तर तुम्ही आता SML नंबर चेक करू शकतात, एक्सपेक्टेड कट ऑफ बघू शकतात. हे झालं फर्स्ट. सेकंड, तुम्ही जर रिजेक्टमध्ये असाल तर तुम्ही जो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फक्त डॉक्युमेंट अपलोडच्या नंतर अपार ID अपलोड करून घ्या, किंवा एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडून पेंडिंगमध्ये असेल किंवा सगळे अपलोड केले असतील, सबमिशन
रजिस्ट्रेशन बाकी असेल तर 2 दिवसामध्ये त्याला सबमिट करून घ्या, तुमचं 100% काम होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन, जर तुमची कॅटेगरीमध्ये बदल असेल, तुम्हाला कन्वर्ट करून अदर स्टेटमध्ये टाकला असेल किंवा ओपन कॅटेगरीमध्ये टाकला असेल तर तुम्ही त्या रिझर्वेशनचा तो डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करा. तुम्हाला 100% तुमच्या कॅटेगरीमधून जे आहे ते फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव बघायला भेटेल आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये जेवढ्या मुलांनी पेमेंट केले सगळ्याच मुलांचे नाव जे आहेत ते CET सेल देणार आहे, कारण आपलं ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ना ते ऑफलाईन होणार आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं आहे. पण महत्त्वाची गोष्ट, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही पेंडिंगमध्ये पडलात त्या गोष्टी तुम्हाला कंप्लीट करून घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही कंप्लीट नाही केली तर मग तुम्हाला ऑद रिझर्वेशनमधून सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे आणि तुम्हाला माहिती की जर आपली पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी जो कट ऑफ जातो त्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ जो आहे तो ओपन कॅटेगरीचा जातो. त्याच्यामुळे जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत ते डॉक्युमेंट तुमचे बनले असतील, तुम्ही आज उद्या त्या ठिकाणी अपलोड करून घ्या किंवा आज उद्या 2 दिवसात त्या ठिकाणी डॉक्युमेंट बनवा आणि उद्या जे आहे ते डॉक्युमेंट 100% अपलोड करा. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता SML लिस्टबद्दल, तो मी सविस्तर एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा. आणि जर तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअप किंवा इथं आम्हाला कमेंटमध्ये कमेंट करा, तो पण आम्ही सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू.